हालेलुया. ख्रिस्तात प्रियजन व प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पुन्हा एक वार तुम्हाला सलाम. आज ह्या रात्रीच्या वेळेस आपण देवबापाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. तर मी आज परमेश्वराच्या गौरवासाठी एक विषय निवडलेला आहे आणि तो विषय हा आहे की जगातील अद्भुत पुस्तक, वंडरफुल बुक इन द वर्ल्ड. तर पवित्र शास्त्र, होली बायबल हे जगातलं अद्भुत पुस्तक हे असं आहे. आणि ह्या अद्भुत पुस्तकामध्ये, ह्या ग्रंथामध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर मागील काही भागामध्ये आपण पाहिलं की पवित्र शास्त्र हे काय आहे. हे पवित्र शास्त्रात ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञा पाळल्यानंतर आम्हाला त्यापासून काय फायदा आहे हे आपण पाहिलेलं आहे. असं हे अद्भुत पुस्तक हे जगामध्ये आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि ग्रंथाच्या बाबतीत जर आम्ही विचार केला पाहिला तर पवित्र शास्त्र हे असा एकच ग्रंथ आहे की तो सर्वात जास्त खपाचं हे जिवंत देवबापाचं हे वचन आहे, जिवंत देवबापाचं हे पुस्तक आहे. म्हणून ह्या पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. तर प्रथम देवाचे लोक हो, जे माझे मित्रमंडळी आहेत, ख्रिस्तेतर मित्रमंडळी आहेत, ओळखीचे आहेत, की त्यांना ह्या व्हिडिओच्या द्वारे पवित्र शास्त्र हे काय आहे त्याविषयी मी त्यांना सांगितलेलं आहे. तर हे असे ह्या अद्भुत पुस्तकामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ह्या आम्हाला सांगितलेल्या आहेत. तर ह्या जगामध्ये आम्ही राहत असताना आम्हा मानव जातीसमोर पुष्कळशा समस्या आहेत, अडचणी आहेत, गरजा आहेत. तर पहिलं प्रथम जर आम्ही पाहिलं तर आमच्या गरजा ह्या काय आहेत. तर मानवाच्या मूलभूत गरजा ह्या आहेत की अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि ज्यावेळेस आमचा पूर्वज आदाम आणि हवा यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केलं, परमेश्वराच्या अवज्ञा त्यांनी केल्या आणि परमेश्वराने त्यांना सांगितलं होते की ज्या दिवशी तुम्ही ह्या झाडाचं फळ खाल त्या दिवशी तुम्ही खास मराल. आणि त्यांनी ते परमेश्वराच्या आज्ञा केल्यामुळे ते पापात पडले आणि त्यांचं पाप झाकण्यासाठी त्यांनी स्वतः अंजिराच्या झाडाचं वस्त्र हे त्यांनी तयार केलं. पण जे काही वस्त्र होतं ते तात्पुरतं वस्त्र होतं. आणि नंतर परमेश्वराने त्यांना कायमस्वरूपीचं वस्त्र त्यांना हे लेवलं. आणि म्हणून ह्या जगामध्ये राहत असताना जिवंत देवबापाचं वचन आम्हाला काय सांगतं. तर मत्ती शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 25 ते 33 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सुंदरसं उदाहरण आम्हाला दाखवून दिलेलं आहे की ज्या काही आमच्या ज्या काही गरजा आहेत की या अन्नसंबंधीच्या गरजा आहेत. तर प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या आम्हाला काय सांगितलं, ह्या अद्भुत पुस्तकामध्ये कोणत्या अशा गोष्टी आहेत की ते आज आपण पाहणार आहोत. की प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी असं म्हणतो, मत्ती शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 25 पासून पुढे जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की यास्तव मी तुम्हाला कसे सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखराकडे निरखून पहा, ते पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, ते कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो.
तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायस तुम्हापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी तुम्हा सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही का? यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि ह्या ग्रंथामध्ये, ह्या अद्भुत पुस्तकामध्ये येशू ख्रिस्ताने आम्हाला सुंदरशी शिकवण हे ह्या ठिकाणी आम्हाला दिलेले आहे. आणि ह्या अद्भुत पुस्तकामध्ये पहिल्याप्रथम मला तुम्हाला सांगू द्या की आम्हाला हे तारणाची गरज आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये तारणाचा मार्ग काय आहे हे स्पष्टरीतीने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि तो तारणाचा मार्ग कोणता आहे? तर योहानकृषी वर्तमान याचा 14वा अध्याय 6व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आणि आम्हाला मोक्ष कशा रीतीने मिळेल, आमचं तारण कशा रीतीने होईल, तर ह्या पुस्तकामध्ये तारणाच्या पायऱ्या हे दाखवलेल्या आहेत. तर प्रथम आम्ही पाहतो रोमकरासपत्र याचा 3रा अध्याय 23व्या वचनामध्ये त्या ठिकाणी स्पष्टतेने म्हटलेलं आहे की सर्वांनी पाप केलेले आहे, ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. संपूर्ण मानवजात ही पापी आहे. ह्या जगात जन्माला येणारा प्रत्येक मानव प्राणी हा पापी आहे. आणि याची जाणीव आम्हाला व्हायला पाहिजे की आम्ही पापी आहोत. प्रत्येक मानवजात हा पापी आहे. नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, असं ह्या पुस्तकामध्ये, हे देवबापाच्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं. आणि जर आम्हाला तारण प्राप्त करून घ्यायचं आहे तर आम्हाला हे कबूल करायला पाहिजे की आम्ही पापी आहोत. पापी असल्यामुळं आम्हाला काय केलं पाहिजे की आम्हाला पश्चाताप केला पाहिजे. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय 38व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही पापी आहात म्हणून तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, म्हणजे तुमचं तारण होईल. आणि विश्वास ठेवल्यानंतर आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. कोणीतरी असं म्हटलेलं आहे, आणि ही गोष्ट सत्य आहे की देवपण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपासना, आचार, विचार, असे करा, तसे करा, इकडे जा, तिकडे जा, या अशा वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या धर्माची ती शिकवण आहे. तर पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं की परमेश्वर हा आमच्या बरोबर आहे. प्रभूला गौरव असो, त्याची स्तुती असो. आणि म्हणून देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगू द्या की सर्व धर्माचं उदाहरण जर आम्ही पाहिलं, जेवढे धर्म संस्थापक होते ते सगळे म्हटले की तुम्ही जा, तुम्ही जा. पण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की तुम्ही माझ्याकडे या. ही प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे. आणि म्हणून प्रगटीकरणाचा 3रा अध्याय
आणि 20व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाचा तो दार ठोकवत आहे आणि तो म्हणत आहे की पहा मी दाराची उभा आहे आणि दार ठोकवत आहे. प्रभूला गौरव असो, त्याची स्तुती असो. आणि म्हणून आम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे असेल, मोक्ष पाहिजे असेल, तर हे अद्भुत पुस्तक याच्यावर तुम्ही विचार करा आणि मनन करा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, यवंकृषी वर्तमान याचा 20वा अध्याय आपण ते पाहणार आहोत की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेले. यवंकृषी वर्तमान याचा 20वा अध्याय. हालेलुया, दैवाला गौरव असो, त्याची स्तुती असो. यवंकृषी वर्तमान याचा 20वा अध्याय आणि 30 आणि 31 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की ह्या पुस्तकात लिहिले नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांना देखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून हे लिहिले आहे. देवबापाची स्तुती असो, त्याला गौरव असो. हे सुंदरसं वचन ह्या पुस्तकामध्ये आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या की ह्या अद्भुत पुस्तकामध्ये असं लिहिले की जर तुम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे आहे तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही अशांत असता तर त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शक तत्व आम्हाला पाहायला मिळतं. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय 5 आणि 7 वचन. त्या ठिकाणी पाऊल ह्या फिलिप्पीकरच्या लोकांना काय सांगतो ते आपण पाहणार आहोत. आणि ह्या रात्रीच्या वेळेस देवबापाचं वचन हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आपण ते वाचूया. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 5 ते 7 या वचनामध्ये पाऊल ह्या फिलिप्पीकरच्या मंडळीला असं लिहितो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई स्थिर तो राखील. तुम्ही अशांत आहात ते ह्या अद्भुत पुस्तकाचं तुम्ही मनन करा. ही जगाची परिस्थिती जर आम्ही पाहिली तर जगाची परिस्थिती ही भयभीत आहे. हे संपूर्ण जग भयानं भरलेलं आहे. आणि आपण मागील काही महिन्यापूर्वी आपण पाहिले की हे संपूर्ण जग हे भयानक भयभीत झालेलं आहे. तरी ह्या अद्भुत पुस्तकामध्ये, ह्या देवबापाच्या वचनामध्ये, ह्या पवित्र शास्त्रामध्ये, ह्या होली बायबलमध्ये आम्हाला असं सांगितलेलं आहे की ह्या ग्रंथाचा जर आम्ही बारकाईने अभ्यास केला तर त्या ठिकाणी एक वचन असं आहे की भिवू नका. आणि देवबापाचं वचन प्रत्येक दिवसासाठी हे वचन आहे. आणि त्याच्यात 365 वेळा हा शब्द आलेला आहे की भिवू नका, भिवू नका. आणि तुम्हाला भीती वाटत असेल तर ह्या जिवंत देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की तुम्ही भिवू नका. तुम्ही आजारी आहात, तुम्हाला दुःख आहे, तर याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय ते आपण पाहणार आहोत. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय. जर तुम्ही आजारी आहात तर त्या आजारांसाठी परमेश्वराचं वचन हे काय आहे. याकोबाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि हालेलुया, देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. 14 ते 16 वचनामध्ये या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तुम्हापैकी कोणी दुखण्यात आहे काय
त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्याने प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याचवर ओढून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखण्यातच वाचवेल आणि प्रभू त्याला उठविल आणि त्याने पापे केली असली तरी ते त्याला क्षमा होईल. हे देवबापाचं वचन आहे. कोणताही निर्णय घ्यायचा आहे तर नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये स्पष्ट रीतीने सांगितले की तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तुम्हाला विसावा पाहिजे आहे तर स्तोत्रसंहिताच्या 23वा अध्याय तुम्ही वाचा आणि ह्या सर्व गोष्टीसाठी आम्ही परमेश्वराची स्तुती करावी आणि आम्ही आमचं जीवन कसे रीतीने जगावं तर आम्ही इतरांना क्षमा करावी आणि इतरांना जर आम्ही क्षमा केली तर त्यामध्ये आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून आज या रात्रीच्या वेळेस देवबापाने आपल्याला सुंदरसे वचन दिलं म्हणून त्या प्रभूला आपण गौरव देऊ आणि म्हणून जगातलं हे अद्भुत पुस्तक याच्यावर आपण विचार आणि मनन करणार आहोत. देवबाप करू आणि हे त्याच्या वचनाच्याद्वारे तो आपल्या सर्वांचं सहाय्य करू. आपण प्रार्थना करू. हे सर्वशक्तिमान गौरव जिवंत देवबापा या रात्रीच्या वेळेस तू आम्हाला जे काही तुझं अद्भुत पुस्तक आम्हा मानव जातीसाठी दिलंस त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. होय प्रभू, या तुझ्या वचनाचं आम्ही मनन करावं म्हणून परमेश्वर तू प्रत्येकाला पवित्र आत्मेच्याद्वारे तू प्रेरणा तू दे. तुझ्या पवित्र वचनाबद्दल दे बापा आम्ही तुला गौरव देतो. येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो. आमेन. दे बाप तुम्हा सर्वांचं सहाय्य करो. हालेलुया.